नमस्कार मंडळी, आज आम्ही साताऱ्याहून निघालोय थेट कास पठाराकडे. आपली गाडी घाट चढायला लागली आहे आणि आत गाडीत फुल ऑन फॅमिली मस्ती सुरू आहे. घाट सुरू होताच हा एक सरप्राईज छोटा धबधबा. गाडीचा वेग कमी आणि निसर्गाचा वेग जास्त. मित्रांनो, तुम्हाला पुण्याहून यायचं असेल तर NH48 पकडून थेट सातारा गाठा आणि तिथून हा 22 ते 25 किलोमीटरचा नयनरम्य घाट. सातारकरांसाठी तर हे घरच्या अंगणात आल्यासारखंच आहे. तर हा पहा धरणाचा जबरी नजारा. इथे बघून वाटतं की नाही की आयुष्य किती सुंदर आहे. आणि मग अचानक आठवतं की अजून EMI भरायचे आहेत. गाडी एका मोकळ्या जागेत पोहोचली आहे. इथूनच पुढे खरा खेळ सुरू होणार आहे. आम्ही हळूहळू या ओपन स्पेसच्या जवळ जातोय. थंडी जाणवायला लागली आहे. खिडकीतून दिसणारा हा भन्नाट व्ह्यू. हवा एकदम गार झाली आहे. फायनली कास आलं. पण इथे फुलांचं सीझन नाही म्हणून पठारावर नो एंट्री. सगळीकडे फक्त दाट धुकं. म्हणजे आम्ही आलोय व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये, जिथे फ्लॉवर्स सोडून सगळं काही आहे.
आता ह्या धोक्याविरुद्ध कंझ्युमर कोर्टात केस टाकावी का असा विचार करतोय मी. कारच्या बाहेर पडलो आणि वाऱ्याने पोंचो हवेत उडायला लागला. हवा एवढी भन्नाट आहे की वाटलं आपणच उडून परत साताऱ्यात जाऊन पडतोय की काय. या छोट्या धबधब्यात अगोची आणि माझी धडपड सुरू आहे. दगडांवरून घसरायची भीती असते ना, म्हणून बापाला बॉडीगार्ड व्हावंच लागतं. डाव्या खिडकीतून कास तलावावरचं हे धुकं बघा. एकदम रहस्यमय माहोल झालाय. आम्ही निघालोय थेट कास तलावाकडे. ट्रेकिंगची हौस असली तरी चालून चालून दमछाक होतंय बॉस. पाण्याची पातळी वाढली आहे. पाणी एकदम डेंजर ग्रिलच्या वरतून उडतंय. निसर्गाचा रौद्र अवतार. तलावावर क्षितिजच दिसत नाहीये, फक्त धुकं आणि आपण. कोणी इथे हरवलं तर शोधायला थेट गुगल मॅप्सच खाली यावं लागेल. हाँ रे कांडोळे वाटतं काम. कुठे रे? आणि हे बघा साहेबांचे छिगलाने माखलेले पॅन्टचे हाल. कपडे कसे खराब करायचे यात याने PhD केली आहे. मस्तपैकी कणीस भाजायचं मशीन दिसतंय. अशा कडाक्याच्या थंडीत आणि पावसात गरमागरम कणीस म्हणजे स्वर्गच. बाहेर पाऊस पडतोय छान आणि मस्तपैकी आता अंड्याची भुर्जी येणार आहे. आणि फिरायला जर सुख म्हणतात ते हेच असतं. हे म्हणजे बाहेर जाणं व्यवस्थित ठीकठाक. म्हणजे असं काही नाही. माझं तर म्हणणं आहे की जिथे तुम्हाला असं होमली वातावरण दिसेल, होमली फूड जिथे दिसेल तिथे थांबून गाडी थांबून तुम्ही खुशाल खाऊ शकता. असं नाही की जिथे जास्त गर्दी असेल किंवा जास्त फॅन्सी त्यांचा गेटवे असेल तिथेच तुम्हाला चांगलं जेवण मिळेल. खाऊन बघा पहिला एक टेस्ट. तुम्ही काही सॅम्पल तुम्ही एक स्नॅक्स खाऊन बघा. आवडलं तर अजून पुढे मागू शकता. पण ट्राय करा अशाच ठिकाणी खायला, कारण की ह्या लोकांचा पण एक रोजगाराला हातभार लागतो आपल्याकडनं.
आणि हे सीझनल आहे सगळं, म्हणजे पाऊस असेल तरच हे सगळं आहे. पाऊस नसेल तर मी पाहिले लोक येतात इकडे तरी पण एवढं फ्रिक्वेन्सी नसते. मग त्यांना काही वेगळी कामं करावी लागतात, म्हणजे काही शेतीची कामं असतील किंवा काही मासेमारी असेल, चढणीचे मासे पकडायचं काही काम असेल, ते सगळं करतात. आणि हीच खरी म्हणजे तुम्ही एक निसर्गाला तुम्ही साथ पण देतात, तिथल्या स्थानिक रोजगाराला हातभार पण लावतात. हेच सगळ्या गोष्टी मॅटर करतात. फिरण्यासाठी म्हणजे फिरणं म्हणजे हेच आहे सगळं. फिराल तुम्ही, नवीन गोष्टी पाहाल, नवीन एक्सपिरियन्स घ्याल. असे लोकल काही लोक आहेत त्यांना तुम्ही हातभार लावाल तिथे असं. बाकी जर तुम्हाला काही इश्यू असेल, हायजीन इश्यू असेल वगैरे, तर खुशाल तुम्ही आपल्या आवडीचे रेस्टॉरंट्स वगैरे पण जाऊ शकता. पण माझं रेकमेंडेशन आहे की अशा ठिकाणी थांबून व्यवस्थित खाल्लेलं किंवा होमली वातावरणामध्ये काहीतरी एक घरगुती पदार्थ खाल्लेले अतिउत्तम. हो, तू शॉर्ट्स घातले की नाही दाखव. आणि फायनली परत जाताना एका छोट्याशा कोपऱ्यात थोडी पांढरी फुलं दिसली. कासने थोडा तरी मान राखला आमचा. फुलं बघितली, डोक्यात हरवलो, कणीस खाल्लं. चला, ट्रिप एकदम 100% सफल.